सन्माननीय आदरणीय पद्माकरजी गंभीर केंद्रीय क्षेत्र संघटक उद्योजक यांना विनंती करतो की त्यांनी स्थानापन्न व्हावं। तसेच त्यांच्या सहचार्याने आयुष्यमानिनी गणवीरताई यांना सुद्धा विनंती करतो की दोघाही पती पत्नी यांनी स्थानापन्न व्हायचं आहे। महानगरचे अध्यक्ष आदरणीय जी.आर. गोडबोले सर, त्यानंतर विशेष अतिथी म्हणून एन.व्ही. ढोके सर प्राध्यापक साहित्यिक, विशेष अतिथी म्हणून अरुण गाडे सर कास्ट्राईक संघटना अध्यक्ष यांना विनंती करतो की त्यांनी स्थानापन्न व्हावं। त्याचप्रमाणे महिला शाखेच्या अध्यक्षा जिल्हा महिला शाखेच्या अध्यक्षा तथागत भगवान गौतम बुद्ध आणि बोधिसत्व डॉक्टर आंबेडकर यांच्या प्रतिमा बोधिसत्व परमपूज्य डॉक्टर आंबेडकरांचा खुशी साहेब येऊन राहिले इकडे पाहिलं थोडा फेडा भरवा ना, फेडा द्या नाही नाही साहेबांना 2 शब्द कल्पना करायची आहे आणि भावी पिढीमध्ये त्यांच्या कार्याला अधिक गती यावं अशा प्रकारचा आपल्याला संकल्प करायचा आहे। त्यांचं फार असं राजकीय क्षेत्रामध्ये आणि सामाजिक क्षेत्रामध्ये फार असं त्याचं व्यक्तिमत्व आहे आणि म्हणून त्यांना अधिक आयुष्याकरता पुढील कार्य यांचं होते मग सगळे जण आज पद्माकर गणवीर यांचा वाढदिवस असल्यामुळे आज महिलांनी त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना तुम्ही पाहू शकता मोठ्या संख्येने महिलागण आहे आणि त्याच्यात पुरुषांनी बी सहभाग घेतलेला आहे त्यांना शुभेच्छा देताना। सरळ करा भारतीय बौद्ध महासभा महाराष्ट्र राज्याचे संघटक आदरणीय भीमरावजी ठुसे स्वागत करतील। सांगितलं ना सुभाजी कापडे स्वागत करा। झालं आपलं बौद्ध महासभा आहे ना, म्हणजे बौद्ध महासभांनी आता समाज जोडो अभियानचा
आवाज नाही गेली. फुल साहेब हे आपल्याला द्यायचं. नरेंद्र धुर. मग डॉक्टर तपशील ही सर्व मंडळी बिलकुल आपल्यासाठी धावून येणारी मंडळी आहे. शंभरकर नाही आलेत आहे ना? हा हा हा. या ना. मी राणू साहेबांचं स्वागत आहे. हो. महिला पंतप्रधान येत आहे का? या. पाहिजे ना असं. बाळू तू अरे बाळू तू इथे ये ना, इथे कापूस घेऊन उभं राहा ना. अरे बनतेजी आले. माता रमाई, माता भीमाई यांना विनम्र अभिवादन करतो. अचानक हिवराळे साहेब भारतीय बौद्ध महासभा गेल्या 40 वर्षापासून मी हे कार्य करत आहो. भारतीय बौद्ध महासभेमध्ये जे काही जुने जाणकार आहेत त्यांना माहिती आहे. तर ह्या 40 वर्षामध्ये पहिल्यांदाच माझा वाढदिवस कोणी साजरा करत असेल तर नागपूरची भारतीय बौद्ध महासभेची टीम जी माझ्यावरती प्रेम साहेब आहेत, प्राध्यापक NV ढोके साहेब आहेत. NV ढोके साहेबांचा तसा परिचय आमचा 1998 पासून आम्ही अमरावती जिल्ह्यामध्ये एका धम्म परिषदेमध्ये कार्यक्रमामध्ये आमची भेट झाली होती. तेव्हापासून ते आमचे मित्र आहेत, आमचे मार्गदर्शक आहेत, आमचे म्हणजे मोहल्ल्यामध्ये राहणारे आहेत असे NV ढोके साहेब. आमचे महाराष्ट्राचे संघटक भीमरावजी फुसे साहेब, महानगराचे अध्यक्ष गोडबोले साहेब, पतिता खोब्रागडे आणि एकूणच ह्या ठिकाणी उपस्थित असलेले सहकार्यकर्ते, माझे मित्र आणि आमच्या भगिनींनो, आपण ह्या ठिकाणी माझ्या वाढदिवसाच्या निमित्ताने एकत्र जरी झाला, परंतु हा वाढदिवस साजरा करत असताना माझ्या मनामध्ये बऱ्याचशा कल्पना निर्माण झाल्या. त्याच्या निमित्ताने आपण जी काही एक आपल्या मनामधून भावनेमधून एक अपील व्यक्त केलेली आहे की येणाऱ्या काळामध्ये माझ्याकडून सामाजिक कार्य घडवून धार्मिकची अपेक्षा करतो. येणाऱ्या दिवसांमध्ये जे काही मला आयुष्य लाभेल ते आयुष्य माझ्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जी स्थापन केलेली संस्था आहे, भारतीय बौद्ध महासभा असो, समता सैनिक दल असो किंवा रिपब्लिकन, आजपर्यंत आम्ही म्हणजे पॉलिटिक्स कडे थोडं दुर्लक्ष करत होतो. समता सैनिक दल आणि आपला धार्मिक आणि सामाजिक कडे आमचं पूर्ण लक्ष असायचं. परंतु सध्याची परिस्थिती फार म्हणजे असं किचकट आहे, कॉम्प्लिकेटेड झालेली आहे. आम्ही धार्मिक म्हणता म्हणता सामाजिक मध्येच पूर्ण आयुष्य घालवलं असताना आज समाजाला जे काही राजकीय नेतृत्व किंवा राजकीय जी परिस्थिती निर्माण झालेली आहे, म्हणजे ज्यांच्यामध्ये धार्मिक असं आणि नाही का धार्मिक या चाकोरीमधून गेलेला व्यक्ती केव्हाही निश्चितच निस्वार्थपणे
कुठल्याही चळवळीला न्याय देऊ शकतो अशी माझी भावना आहे. त्या डिग्र्या घेतल्यात, परंतु आजच्या परिस्थितीमध्ये मुलांना नोकऱ्याच नाहीये. 2-2, 3-3 वर्षापासून कॉम्पिटेटिव्हच्या एक्झामिनेशनची तयारी करत आहेत वेगवेगळ्या विहारांमध्ये, वेगवेगळे जे काही स्टडी सर्कल चालू आहेत त्या ठिकाणी, परंतु बिचाऱ्यांना इंटरव्ह्यू कॉलेज येऊन राहिले नाहीत. म्हणजे अशी ही भयानक परिस्थिती सध्याचे जे काही राजकीय मंडळी आहेत, सत्तारूढ मंडळी आहेत, त्यांच्यामुळे हे उद्भवलेली आहे. आणि आमच्या दुपडीमुळे आमचाच कसा घात होत आहे हे आमच्या लक्षातच येत नाही. आम्ही दुभंगलेले लोक, त्याच्यामुळे हे जे काही सध्याचे राजकीय पक्ष आहेत, सत्तारूढ आणि विरोधक, हे आमचा चांगल्या पद्धतीने फायदा घेत आहेत आणि फायदा घेऊन ते मजा मारतात आणि आमच्या समाजाची अत्यंत हानी होत आहे, राजकीय असो किंवा आर्थिक असो. आज मोजके लोक समाजामध्ये तुम्हाला, आम्ही पहिल्या पिढीतले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरचे नंतरची मंडळी जी आहोत त्यांच्या पुण्याईनं नोकऱ्यांवरती लागलो, तुम्हाला फार चांगले दिसतो, परंतु परिस्थिती मात्र खेड्यापाड्यामध्ये बघा आपल्या लोकांची काय परिस्थिती आहे. ज्यांची झोपडी असेल, झोपडीवरचे कौल बदलवण्याची त्यांची परिस्थिती नाही बंधून. कारण एक काळ असा होता 1970चा, 1965 ते 70च्या काळामधले मुलं पटापट औरंगाबादला जाऊन बाबासाहेबांच्या आंबेडकर मिलिंद महाविद्यालयामध्ये शिकून चटकन नोकरीवर लागायचे. परंतु आज खेड्यापाड्यातली परिस्थिती बघितली तर कोणी IT झालेला आहे, BE झालेला आहे, MTech झालेला आहे, परंतु त्याला गव्हर्नमेंट सर्व्हिसेस अवेलेबल नाहीये. म्हणून आपल्याला NV ढोके सारखे विचारवंत असोत किंवा NV गाडे किंवा समाजामध्ये कित्येक असे विचारवंत लोक आहेत, त्या सर्व विचारवंतांना एकत्र घेऊन आपल्याला भविष्याची म्हणजे प्लॅनिंग करावी लागणार आहे. आताच 8 तारखेला भीमराव आंबेडकर साहेब नागपूरला येऊन गेले. ह्या सर्व प्रश्नांवरती चर्चा झालेली आहे. ह्याच प्रश्नांबरोबर आमच्या शिकलेल्या मुलांचा असो, नोकरीमध्ये जे आपले लोक आहेत त्या लोकांवरती म्हणजे कुठले गुन्हे, म्हणजे नोकरीवर असताना देखील म्हणजे त्यांना सुखाने खाता येऊन नाही राहिलं. अशा नोकरीवर असणारे लोक असोत किंवा बेरोजगार असोत किंवा खाजगी कंपन्यांमध्ये, आज खाजगी कंपन्यांमध्ये किती आपले पोरं आहेत, वेगवेगळ्या इंडस्ट्रीज आहेत, टाटा बिर्लाच्या इंडस्ट्रीज आहेत, तिथं आज आमच्या मुलांना माना सन्मानाचं असं पद नाही आहे. आणि ते पण जर असेल तर 12-12 तास ड्युट्या कराव्या लागतात, तेव्हा कुठे त्यांना 25,000 न 50,000 आणि 1,00,000 रुपये पगार मिळतो, परंतु त्यांच्या दिमागाचा चोता केला जाते. तर अशा वेगवेगळ्या प्रायव्हेट इंडस्ट्रीज असोत किंवा निमशासकीय सेवेमध्ये आमची जी मुलं आहेत, अशा मुलांवरती होणाऱ्या अन्याय अत्याचारांबद्दल, सामाजिक आर्थिक प्रश्नांबाबत भीमराव यशवंतराव आंबेडकर साहेबांबरोबर चर्चा झालेली आहे. ते आता भारतीय बौद्ध महासभा आणि समता सैनिक दल एवढंच हे ठेवलं नाही त्यांनी टार्गेट. भविष्यामध्ये त्यांना हे ज्या ज्वलंत समस्या आहेत आमच्या समाजामध्ये, आमच्या समाज बांधवांवरती होणारे अन्याय अत्याचार आहेत, आपल्या परभणी सारखे जे कांड होत आहेत, म्हणजे हेतू पुरस्परपणे आमच्या जी जनता आहे, आंबेडकरी समाज आहे, यांना सोशली ब्लॅकमेल, म्हणजे यांना सामाजिक ज्या काही आहेत, ज्या आमच्या भावना भडकवून आम्हाला याच्यामध्ये गुंतवून ठेवायचं आणि जे आमचे ज्वलंत मुद्दे आहेत त्यांच्याकडे दुर्लक्ष कसं होईल आमच्या लोकांचा, ह्याच्यासाठी हे जाणून बुजून अशा पद्धतीचे कांड घडवून आणत आहेत. त्याच्यामुळे आपल्याला एकदमच सोशली भडकून जाणं. आणि आपले जवान मुलगा जसा आता तिथं गेलाच ना सोमनाथ एक लॉला शिकणारा मुलगा, त्यांच्याच बदमाश लोकांनी तिथं स्टॅच्यूचं, संविधानाचं म्हणजे अपमान केलं आणि त्या लोकांनी आमचा जो एक उमदा पोरगा होता, जो भविष्यामध्ये वकील होणार होता, त्याला बळीचा बकरा बनवलं. तर अशा सर्व ज्या घटना आहेत याच्यापासून आपल्याला सावध व्हायचं आहे. भीमराव आंबेडकर साहेबांनी तेच सांगितलं, दीक्षाभूमी सारखे जे प्रकरण आहेत, आपण विद्रुपीकरण होत होतं म्हणून त्याच्यावरती आपण एज्युटेशन केलं खूप,
परंतु असं एज्युकेशन मध्येच आमच्या मुलांची पूर्ण शक्ती बर्बाद करायची का? की काही आपण दिमाग लावून शासनावरती डायरेक्ट दवा हे असे मोर्चे काढल्यानं काही शासनावरती दडपण येतो अशातला काही भाग नाही. साहेबांनी आता 8 तारखेला जेव्हा साहेब कलेक्टर आणि ते जे आहेत NITचे लोक आता ते इथून तिकडे झटकतात, ते दीक्षाभूमीवाल्यांवरती झटकतात. साहेबांबरोबर जेव्हा चर्चा झाली तर ते म्हणे सर्व HPC मध्ये ह्या बाबी पडून सौंदर्य करण्यात हाय पॉवर कमिशन जे असतं ना कमिटी, त्या कमिटीकडे पडू नये. आता त्या कमिटीकडे पडू नयेत आणि आम्ही इकडे मोर्चे काढत राहायचे, आमची शक्ती बर्बाद करत राहायची असंही होता कामा नये. भावनात्मक मुद्द्यावर बस आपण 24 तास हे करून आमच्या जवान मुलांची एनर्जी वेस्ट होत आहे सर. त्याच्यासाठी आम्हाला असं म्हणायचं आहे, ह्या सर्व ज्या गोष्टी आहेत आम्ही म्हणजे असंघटित असल्यामुळे, संघटित नसल्यामुळे, वेगवेगळ्या गटातटामध्ये असल्यामुळे ह्या सर्व बाबी आमच्या विरोधामध्ये जात आहेत. म्हणून आजच्या माझ्या जन्मदिवसाचा फायदा घेऊन मी तुम्हाला असं अपील करतो की आपण जसं भारतीय बौद्ध महासभेमध्ये आहोत, समता सैनिक दलामध्ये आहोत, तसंही सामाजिक संघटन मजबूत करण्यासाठी आपण सर्वांनी एकजूट व्हायला पाहिजे. आम्ही नागपूरमध्ये भीमराव आंबेडकर साहेबांनी सांगितलं, नागपूर हा एक तुम्ही मॉडेल तयार करा. साहेब होते, प्राध्यापक NV ढोके होते, गाडेजी होते, आणि समाजातले खूप साऱ्या संघटनेचे, विविध संघटनांचे, राजकीय असोत की कुठल्याही असोत, विविध संघटनांचे पदाधिकारी त्या ठिकाणी होते. साहेबांनी हीच अपील केलेली आहे, आता हेवे दावे विसरण्याची वेळ आलेली आहे. दुसऱ्याला कमी लेखण्याची आता ही वेळ नाही आहे. तो हलका, मी मोठा किंवा तो पॉवरलेस, मी खूप शक्तिशाली, अशा पद्धतीची भावना निर्माण न करता छोटे मोठे जे लोक असतील, आपल्यापेक्षा म्हणजे जो कोणी असा कमजोर असेल, त्या सर्व वर्गाला मिळून सर्वांची मोठ बांधून आपण नागपुरामध्ये काही परिवर्तन घडवून आणू शकतो काय? म्हणजे ते सामाजिक दृष्ट्या असेल, राजकीय दृष्ट्या असेल, नाही का, धार्मिक दृष्ट्या असेल. धार्मिक दृष्ट्या देखील आपण खूप हे झालेले आहोत, विभक्त आहोत. धार्मिक दृष्ट्या आपण एकजूट नाही आहोत. विहारांमध्ये पडत नाहीये. एकेका विहारामध्ये 2-2 गट, त्या विहारामध्ये जा, त्या विहारामध्ये म्हणण्याचं तात्पर्य म्हणजे जे रियालिटी आहे ते सांगतो. अशा पद्धतीच्या नागपूरभर जेव्हा हे असेल तर आमचा समाज एका हाकेवरती कसं होईल, एकजूट होईल का? ते म्हणतील नाही, गणवीरनी अपील केलेली आहे, गणवीरने आवाहन केलेलं आहे, गणवीरने हाक दिलेली आहे, जाऊ द्या माझी काही. तर असं होता कामा नये. म्हणून भीमराव आंबेडकर साहेबांनी अपील केलेलं आहे सर्वांना, त्या दिशेने आपल्याला कामाला लागायचं आहे. नागपूरमधील मोहल्ला कुठल्याही संघटना असो, छोटे असोत मोठे असोत, कुठलेही आपण इगो अहंकार मनामध्ये न बाळगता आपल्याला संपूर्ण नागपूर एकजूट करायचं आहे. त्या दृष्टीने आम्ही कामाला लागलोय. आम्हाला काही कुठला राजकीय अचीवमेंट करायचं नाही आहे. राजकीय कुठलेही काही आम्हाला असा लाभ घ्यायचा नाही आहे. भीमराव फुले साहेबांनी म्हटल्यामुळे आम्हाला बाबासाहेबांच्या पुण्याने जे हवं होतं ते सर्व प्राप्त झालेलं आहे. आमच्या मनामधली तळमळ एवढीच आहे की येणारी जी पिढी आहे ते राजकीय दृष्ट्या सक्षम व्हायला पाहिजे, सामाजिक दृष्ट्या सक्षम व्हायला पाहिजे आणि धार्मिक एकजूट झाल्या पाहिजेत. याच्यासाठी जे काही प्रयत्न करावे लागतील, जे जसं काही तुम्ही म्हणाल, फुसे साहेबांनी म्हटलं तुम्हाला आर्थिक मदत लागेल, की आर्थिक मदत देखील द्यायला आम्ही तयार आहोत. फक्त समाजाने एक व्हावं हीच अपेक्षा बाळगतो. तुम्ही समाजाला एकजूट करण्यासाठी थोडा तन मन तुमचं म्हणजे वेळ द्या. स्त्रिया देखील ह्या मोहिमेमध्ये फार म्हणजे असं हे उपयुक्त असं तुमचं हे रोल राहू शकतो. त्याच्यामुळे कुठलीही टाळाटाळ न करता सर्व पुरुष, युथ आणि जे विचारवंत लोक आहेत त्यांचा आपण एक मोठा प्लॅटफॉर्म तयार करूया
आणि भीमरावजी आंबेडकर साहेबांनी जे काही आपल्याला अपील केलेलं आहे त्या अपीलप्रमाणे आपण कामाला लागून एक नागपूर मॉडेल तयार करूया एवढी एक अपेक्षा बाळगतो. तुम्ही माझा आज म्हणजे इथं न कळत म्हणजे हिवराळे साहेब आणि आपण सर्व लोकांनी म्हणजे काही मोठ्या लोकांनी जो काही प्लॅन आखला होता आणि इथं आपण सर्व एकत्रित आलात अचानक बोलावलेल्या याला माझ्या जन्मदिनी तुम्हा लोकांचा खरंच मी मनापासून आभार व्यक्त करतो आणि इथंच थांबतो. जय भीम नमो. या कार्यक्रम संपन्न झाला असं जाहीर करते. जेन ओतु मे जयमं धम्मो मे शरणं वरं एकलं नत्थि मे शरणं मह्यं संघो मे शरणं वरं एतेन सच्च वज्रेण ओतु मे